मंडळी, राजकारण म्हणजे केवळ निवडणूक, उमेदवारी किंवा सत्तेची गणित नाहीत, तर राजकारण उभं राहतं ते कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि विश्वासावर. पण जेव्हा हाच विश्वास तुटतो, जेव्हा वर्षानुवर्ष पक्षासाठी रस्त्यावर झटलेला कार्यकर्ता स्वतःच्याच पक्षाच्या दारात न्याय मागायला बसतो, तेव्हा ती केवळ नाराजी राहत नाही, तर तो एक राजकीय उद्रेक ठरतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज नेमकं ते चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आलाय. कागदावरची यादी जाहीर झाली, मात्र रस्त्यावर संताप उसळला. कोणी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला, कोणी अपक्ष म्हणून उभा राहिला, तर काही निष्ठावान कार्यकर्ते आमच्यावर अन्याय झालाय म्हणत थेट पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलनाला बसले. खरं तर माहिती तुटल्यानंतर उमेदवारी वाटपाचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये अंतर्गत असंतोषाचं मोठं कारण ठरला. परिणामी सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांचा संताप शांत झाला नाहीये. भाजपच्या कार्यालयासमोर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या नेतृत्वाविरोधात उभे आहेत. या नाराज कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाड्यांना घेराव घातला. सावेंच्या गाडीला काळं फासलं, भाजप नेत्यांचे फोटो फाडले आणि एका कार्यकर्त्यानं तर चक्क अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनांनी छत्रपती संभाजीनगरचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालाय. म्हणूनच नेमका हा राडा कसा सुरू झाला, नेमका हा वाद कुठून पेटला आणि भाजप कार्यकर्त्यांकडून कोणते आरोप करण्यात आलेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जाहीर होताच भाजपमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला. शहरातील भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशीही प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय. नाराज इच्छुक उमेदवार आणि महिला कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कार्यालयातच राडा घातलाय. पक्षाच्या कार्यालयासमोरच भाजपचे कार्यकर्ते भाजप विरोधात उभे ठाकल्याचं चित्र निर्माण झालंय. खरं तर माहिती तुटल्यानंतर उमेदवारी वाटपाची जबाबदारी भाजपवर आली आणि याच प्रक्रियेत निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप आता उघडपणे केला जातोय. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष पक्षासाठी रात्रंदिवस झटूनही ऐनवेळी त्यांची नावं यादीतून काढून टाकण्यात आली. सर्वेक्षणात आघाडीवर असूनही काही ठिकाणी नेत्यांचे पीए आणि नातेवाईकांना तिकीट देण्यात आल्यामुळे नाराजीचा उद्रेक झालाय. या संतापाचा उद्रेक थेट भाजपच्या प्रचार कार्यालयात पाहायला मिळालाय. संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासून निषेध नोंदवला. काहींनी तर थेट दोन्ही नेत्यांचे फोटो फाडत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की पोलिसांना तातडीनं बंदोबस्त वाढवावा लागला. सोबतच या गोंधळादरम्यान एका नाराज इच्छुक उमेदवारानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला. ही घटना घडताच कार्यालयात एकच खळबळ उडाली. वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे कार्यकर्त्यांच्या संतापाची तीव्रता किती टोकाला गेली आहे हे स्पष्ट होत आहे. सोबतच उमेदवारी नाकारण्यात आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासूनच प्रचार कार्यालयात अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आम्ही घराघरात जाऊन प्रचार केला, नेत्यांच्या कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च केले, पण शेवटी आम्हालाच बाजूला केलं गेलं असा आरोप महिलांनी केलाय. दरम्यान उमेदवारी कापण्यात आलेले इच्छुक उमेदवार बदाने पाटील यांनी थेट आव्हान दिलंय. त्यांनी भागवत कराड यांना सर्वे रिपोर्ट समोर आणण्याची मागणी केली असून जर त्या सर्वेमध्ये आपलं नाव नसेल तर राजकारण सोडण्याचं विधान केलंय. कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत नेत्यांवर गंभीर आरोप केले. सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या या गोंधळामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत फूट आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी निष्ठावान कार्यकर्त्यांचा संताप आणि बंडखोरी भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार हे मात्र स्पष्ट आहे. खरं तर काल उमेदवारी यादी जाहीर होताच वर्षानुवर्ष पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना
नियमांना डावलून आयात उमेदवारांना झुकतं माप दिल्याचं बोलत भाजपच्या प्रचार कार्यालयात संतापाचा मोठा उद्रेक झाला होता आणि प्रभाग 19 आणि 22 मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा देखील नाराज कार्यकर्त्यांनी स्वतःला संपवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालयातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं होतं. प्रभाग 19 मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या कार्यकर्त्या संध्या कापसे यांनी नेत्यांना जाब विचारला. नेहमी सांगता की कामाला लागा, काम चांगलं आहे, मग तिकीट वाटप करताना दुसऱ्यांना का आणता? आम्ही फक्त कामच करायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंतांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. सोबतच प्रभाग 22 मधल्या महिला सुवर्णा बताडे यांनी तर टोकाची भूमिका घेत स्वतःला संपवण्याचा इशारा दिला होता. लहान मुलं असताना घरादाराची पर्वा न करता पक्षाचं काम केलं, लाखो रुपये खर्च केले आणि आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिलं जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. तर एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं 41 वर्ष पक्षाची सेवा केली, पण ज्यांना आम्हीच नेते म्हणून फिरवलं त्यांना तिकीट देऊन आमचा अपमान केला, अशा भावना व्यक्त केल्या. एका कार्यकर्त्यानं तर नोकरीवर पाणी सोडून भाजप वाढवल्याचं सांगताना बाहेरून आलेल्यांना तिकीट दिलं जात आहे आणि आम्हा जुन्यांना डावललं जात आहे असं म्हणत नेत्यांवर टीका केली. कार्यालयातील हा राडा वाढत गेल्यानं अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय. दरम्यान सावे, कराड आणि शितोळे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून ही बंडाळी भाजपला निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आज दुसरा दिवस उजाडला असून देखील संभाजीनगर मधली भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली नसल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आता प्रश्न उरतो तो एवढाच, हा सगळा राडा, हा सगळा संताप, ही सगळी बंडखोरी नेमकी कोणाविरुद्ध आहे? ही लढाई विरोधकांविरोधात नाही, ही लढाई सत्तेसाठी नाही, तर ही लढाई आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी. वर्षानुवर्ष पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारे, पक्षासाठी नोकरी, घर, वेळ, पैसा सगळं पणाला लावणारे कार्यकर्ते आज स्वतःच्याच पक्षाच्या दारात न्याय मागताना दिसत आहेत आणि हे चित्र भाजपसाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण निवडणूक केवळ उमेदवारांवर लढवली जात नाही, निवडणूक लढली जाते ती कार्यकर्त्यांच्या ताकदीवर. जर हेच कार्यकर्ते नाराज झाले, जर हेच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर पक्षाची संघटनात्मक ताकद आतूनच कमकुवत होते. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला बाहेरून विरोध नाही तर आतूनच मोठा फटका बसतोय. नाराज कार्यकर्ते पक्ष म्हणून उभे राहिले, काहींनी पक्ष सोडला आणि काहींनी थेट बंडाचाच मार्ग स्वीकारला. याचा थेट परिणाम मतविभाजनावर होणार आहे आणि त्याचा फटका निवडणुकीत भाजपला बसणार, याबाबत राजकीय वर्तुळात शंका नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा केवळ एका प्रभागाचा, एका उमेदवाराचा वाद राहिलेला नाहीये. ही आता निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार अशी लढाई बनली आहे. जर वेळीच या नाराजीवर फुंकर घातली नाही, तर निष्ठावंतांचा आवाज ऐकून घेतला गेला नाही, तर हा असंतोष मतपेटीतून भाजपला धडा शिकवेल अशी भावना आता उघडपणे व्यक्त केली जाते. आज दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम आहे आणि ही नाराजी जितकी लांबत चालली आहे तितकी भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे. आता पाहायचं एवढंच उरतं की भाजपचं नेतृत्व या नाराजीला गंभीरपणे घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवणार का, की मग हा संताप निवडणुकीच्या निकालातून थेट उत्तर देणार? कारण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, निष्ठावंत नाराज झाले तर सत्ता टिकवणं कुठल्याच पक्षाला सोपं नसतं. या संपूर्ण घटनेबद्दल, या संपूर्ण राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.